प्रतिबिंब जनमानसांचे। शेवगाव दंगल प्रकरणात त्या पोलिसांवर आता टांगती तलवार। नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये 14 मे 2023 रोजी छत्रपती संभाजी महाराज मिरवणुकीदरम्यान 2 समुदायात झालेल्या दंगल प्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण यांच्या वकिलांनी नगर जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणादरम्यान नेमणुकीवर असलेला पोलीस निरीक्षक विलास पुजारी व काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयाने चव्हाण यांच्या मागणीस मान्यता देत चौकशीचे आदेश दिले असून 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिल्याची माहिती ॲडव्होकेट दीपक शामदिरे यांनी 8 डिसेंबर रोजी माध्यमांना दिली। ज्यावेळेस ही दंगल झाली होती त्यात PSI पुजारी आणि बाकीचे जे अधिकारी होते DYSP मिटके वगैरे ते आडनावांचे त्यांनी प्राध्यापक किसन चव्हाण जे आहेत ते त्या दिवशी औरंगाबादला सकाळी 7 वाजता गेले होते आणि संध्याकाळी 10-10:30 परत आले। दरम्यान दंगल होऊन गेली होती तरी काही पोलिसांनी प्राध्यापक किसन चव्हाण सरांचं नाव त्या दंगलीत टाकलं आणि हे स्वतः दगड मारत होते वगैरे असा हे करून 51 नंबरला आरोपी केलं होतं। त्या संदर्भात मग आम्ही कोर्टात 156(3) खाली त्या PSI आणि DYSPच्या विरोधात आम्ही ॲप्लिकेशन दिलं होतं। त्यावर मेहरबान कोर्टाने ऑर्डर केली होती की PSI पुजारी यांची चौकशी करावी, पण काही पोलीस अधिकारी आणि ते सगळे डिपार्टमेंटवाले जे काही होते ते त्यांच्यातच संगनमत करून रिपोर्ट दाखल करत नव्हते। शेवटी आज मेहरबान कोर्ट लोणे साहेबांनी त्यावर ऑर्डर केली की विदिन 2 महिन्यात PSI पुजारी आणि इतर कोण जे आहेत त्यांच्या सगळ्यांची सखोल चौकशी करावी आणि 2 महिन्यात त्यांचा अहवाल मेहरबान कोर्टात DYSP मार्फत म्हणजे नगर जिल्ह्या अहिल्यानगरच्या बाहेरचे जे DYSP असतील त्यांच्या मार्फत तो अहवाल सादर करायचा चौकशी करून 2 महिन्याच्या आत असा SP-ना आदेश केला अहिल्यानगरच्या। 14 मे 2023 मध्ये शेवगाव या शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची सायंकाळी मिरवणूक निघालेली होती। या मिरवणुकीच्या दरम्यान 7-7:30-8च्या दरम्यान शेवगावमध्ये शिवाजी महाराज चौकामध्ये पुतळ्याजवळ ती मिरवणूक आल्यानंतर तिथं त्या दंगलीचं स्वरूप झालं, दंगल घडली गेली। तिथे हिंदू आणि मुस्लिम अशा पद्धतीची ती दंगल होती। सदरच्या दिवशी माझ्या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्तानं सकाळी 7:30 वाजता मी शेवगाववरून माझ्या स्वतःच्या गाडीनं छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो, कारण त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्तिक जयंतीचा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रमुख वक्ता पाहुणा म्हणून त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो। दिवसभर हा कार्यक्रम 3-3:30 वाजेपर्यंत चालला। त्याच्यानंतर मी संभाजीनगरमध्ये माझे जे काही काम होतं, काही हायकोर्टच्या समोर काही माझे मित्र होते वकील, त्यांना भेटलो आणि त्याच्यानंतर मी आमच्या शेवगावकडे निघालो। मध्यंतरी बिडकीनला एक छोटेखानी संध्याकाळचा कार्यक्रम होता तो केला। नंतर पैठणला येऊन मी मुंगी मार्गे बोदेगावला संध्याकाळचा एक विवाह होता कार्यकर्त्याच्या मुलीचा, तो विवाह 8:30-9च्या दरम्यान तो विवाह झाला। त्या विवाहाला उपस्थिती लावली। त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या मुलीचा वाढदिवस होता, तो वाढदिवसही आम्ही रात्री जाऊन साजरा केला आणि त्याच्यानंतर मला तिथेच समजलं की शेवगावमध्ये हिंदू मुस्लिम अशी दंगल झालेली आहे या मिरवणुकीच्या दरम्यान। तो पण आमच्या तिथल्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो। त्याच्यानंतर मी आणि माझा ड्रायव्हर आम्ही शेवगावच्या दिशेने गेलो। तोपर्यंत जेव्हा मी शेवगावात पोहोचलो तेव्हा जवळपास दंगल ही थांबलेली होती, शमलेली होती। पोलिसांना दंगल थांबवण्यामध्ये यश आलेलं होतं। मी माझ्या घरी 10:30च्या दरम्यान पोहोचलो। पोहोचत असताना जेव्हा मी रस्त्यानं होतो तेव्हा मला पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही कुठे आहात। तेव्हा मी म्हटलो की मी औरंगाबादच्या कार्यक्रम करून बोदेगावचं लग्न लावून मी शेवगावकडे येत आहे। तेव्हा त्यांनी सांगितलं की शेवगावमध्ये दंगल सुरू आहे, काय तुमची मदत पाहिजे होती, तुम्ही इथं असताल तर या, परंतु मी सांगितलं की मी रस्त्याने आहे, मग काही कार्यकर्त्यांना पाठवा। मग मी आमचे तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी पाठवले आणि मी रात्री घरी गेलो। घरी गेल्यानंतर 11च्या दरम्यान सगळं शहर शांत झालेलं होतं, पोलीस फौजफाटा होता आणि म्हणून काही कार्यकर्त्यांना घेऊन मी पोलीस स्टेशनला गेलो। तिथेही फक्त पोलीसच होते, अधिकाऱ्यांना भेटलो, दंगल शांत झालेली होती। नंतर मी रात्री माझ्या घरी आलो। सकाळी मला आमचे शेवगाव तालुक्याचे अध्यक्ष शेख पॅरल भाई वंचित बहुजन आघाडीचे त्यांचा फोन झाला
आणि त्यांनी त्यांच्या मुलाने सांगितलं की वडिलांना रात्री पोलिसांनी उचलून नेलं. म्हणून मी सकाळी 9च्या दरम्यान पोलीस स्टेशनला मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत गेलो. तिथं तत्कालीन जे DYSP होते मिटके म्हणून, त्याचप्रमाणे अजित पाटील म्हणून DYSP आलेले होते, संतोष मुटकुळे एक PI होते आणि शेवगावचे जे काय त्यावेळेचे तत्कालीन PI आहे पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे त्या ठिकाणी होते. आम्ही चर्चा केली की चुकीच्या लोकांना या गुन्ह्यामध्ये तुम्ही अडकू नका. रात्री ज्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे तुम्हीच आम्हाला फोन करून बोलवलंय आणि नको त्या लोकांना तुम्ही कोम्बिंग करतात, रात्री आणून टाकलेले आहेत, त्यांचा दोष नाही त्याच्यामध्ये. जे खरे आरोपी असतील दंगलीमध्ये, मग ते हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या, त्यांना अटक केली पाहिजे. परंतु विनाकारण तुम्हाला मदत करणारे रात्री जे आले नव्हते, जे घरी झोपले होते, अशा लोकांना तुम्ही रात्रीतनं उचलून आणलंय आणि कोम्बिन ऑपरेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, करू नका. पालकमंत्री येणार आहेत, SP येणार आहेत, आम्ही त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत असं सांगून मी तिथून बाहेर आलो. आल्याबरोबर तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत त्यावेळेचे विलास पुजारी यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेरच मी आणि माझे कार्यकर्ते होतो, सगळ्यांच्या समोर अत्यंत खालच्या पातळीवरती हिनकस, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कोणी मला जातीवरून अद्याप बोललेलं नाही अशा पद्धतीच्या जातीवाचक भाषा वापरून की तुझी जात कोणती, तुझी जात अशीच आहे, मी आता मुळा घालतो, एका गुन्ह्यात घेतलंय, आता तुला भाषण करतो, लय आमदारकीची निवडणूक लढवतो, मोठा झालास, तुझा आता कार्यक्रमच करू, अशा पद्धतीनं मी तरी त्यांना म्हणत होतो, साहेब तुम्ही या पद्धतीची भाषा वापरू नका, चुकीची भाषा वापरतात, तुम्ही अधिकारी आहात आणि म्हणून असंसदीय भाषा तुमच्या तोंडातून शोभत नाही. तरी देखील त्यावेळी त्यांची जी भाषा होती ती भाषा अतिशय हिनकस होती. मी प्रचंड व्यथित झालो, वेदना झाल्या माझ्या मनाला. मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर 3 वाजता मी SP-ना भेटायला तिथं जे आले होते त्यांना भेटायला जाणार होतो. तेवढ्यात मला असं समजलं की सदरच्या दंगलीच्या गुन्ह्यामध्ये 91 नंबरला FIR मध्ये किसन जगन्नाथ चव्हाण मला असं आरोपी केलेला आहे असं समजलं. सगळी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना दिली. त्याच्यानंतर मी बाहेर गेलो. 15 दिवसानंतर माझा अटकपूर्व जामीन या ठिकाणी ठेवला. जेवढे आरोपी होते सगळ्यांमध्ये अटकपूर्व जामीन असेल किंवा जामीन असेल, या सगळ्यांमध्ये माझी जी सत्य बाजू आहे, आमचे जे वकील होते ते ॲडव्होकेट दीपक शामदिरे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनानुसार त्यांनी माझा अटकपूर्व जामीन या ठिकाणी मांडला आणि कोर्टाने सगळे पुरावे बघून त्या दंगलीतला पहिला जामीन जो आहे तो अटकपूर्व माझ्या त्या पुराव्यावरती मला दिला. खरं म्हणजे सदरचा जो काही प्रकार घडलेला आहे तो माझ्यावरती अन्याय करणारा होता. कारण मी गेली 30 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो, चळवळीमध्ये काम करतो. माझ्यासारखा मुख्याध्यापक असणारा माणूस, माझं कुटुंब सुशिक्षित आहे, परंतु गोरगरीब समाजासाठी लढणारा कार्यकर्त्याला जाणीवपूर्वक या दंगलीमध्ये मला अडकवलं आणि म्हणून मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली SP-ना अर्ज दिले. त्याच्यानंतर इथल्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मी सदर पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि बाकीचे अधिकारी यांची चौकशी करावा आणि मला न्याय द्यावा अशा पद्धतीचा एक अर्ज दाखल केला. खरं म्हणजे त्यावेळेस कोर्टाने देखील आदेश केला होता की चौकशी करा, तिथल्या पोलीस निरीक्षकाला सांगितलं होतं. पण गेली 2 वर्ष आम्ही बघतोय की फक्त सदरचा जो काही तपास आहे तो कागदोपत्री पडून आहे, कुणाचे जबाब घेतले नाही, चौकशी नाही, दिरंगाई चालू आहे, अधिकाऱ्याला वाचवायचं काम करतोय. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये मी औरंगाबाद हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये एक याचिका दाखल केली आणि माननीय औरंगाबाद खंडपीठाचे जे काही न्यायाधीश आहेत त्यांनी आदेश पारित केले की जिल्हा सत्र न्यायालयाला की सदरेच्या तातडीनं हे झालं पाहिजे. खरं म्हणजे त्याच्यानंतर देखील तारखा सुरू झाल्या. आज मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने मेहरबान मला वाटतं लोणे साहेब यांनी आज ऑर्डर केलेली आहे आणि त्यांनी अहिल्यानगरचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्या पोलीस अधीक्षकांना आदेश केलेत की 2 महिन्याच्या आतमध्ये अहिल्यानगर जिल्हा सोडून बाहेरचा एक DYSP दर्जाच्या अधिकाऱ्याने याची चौकशी करावी आणि तातडीने 2 महिन्याच्या आतमध्ये हा अहवाल कोर्टामध्ये सादर करावा अशा पद्धतीचे आदेश आज जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेले आहे. आमचा न्यायालयावरती न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव दंगल प्रकरणामध्ये जे उद्योग केलेत पोलिसांनी, माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला या ठिकाणी जे आरोपी केलंय त्याचा न्याय मागतोय. खरं म्हणजे या सगळ्याच प्रक्रियेमध्ये आमचे पुणे इथून आलेले ॲडव्होकेट दीपक शामदिरे हे घटना घडल्यापासून पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहेत. आमचे ॲडव्होकेट कृणाल सरोदे आहेत, ॲडव्होकेट किरण जाधव आहेत, ॲडव्होकेट शुभम जोशी आहेत. हे सगळे या कामामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार हे काम पाहत आहेत. मला खात्री आहे की आम्हाला न्याय या कामामध्ये मिळणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी होणार आहे. मी जर खरं दंगलीमध्ये सहभागी असेल तर मला शिक्षा होईल. आमचा विश्वास आहे की सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित होणार नाही. याचा दूध का दूध झालं पाहिजे, पाणी का पाणी झालं पाहिजे. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.